थँक्यू. थँक्यू. साधू सरांनी मला सांगितलं होतं, टीम तारिणीमध्ये आता एक अशी ऑफिसर येईल ज्याच्यानंतर तू मला थँक्यू म्हणशील. नक्की कुठल्या कुठल्या गोष्टींसाठी थँक्यू म्हणायचंय ते कळत नाहीये मला. गुलाब पकडला जाणं हे आपल्या डिपार्टमेंटसाठी खूप महत्वाचं होतं आणि त्याच्यापेक्षा जास्त माझ्यासाठी महत्वाचं होतं. तू मला माझ्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं मिशन कंप्लीट करायला मदत केली आहेस आणि तुझी ही मदत मी कधीच नाही विसरू शकत. मला ना रेवा कधी मैत्रीण नव्हती आणि तुझ्या रूपाने मला सगळ्यात जास्त जवळची मैत्रीण मिळालीये, जिच्याशी मी मनमोकळेपणाने गप्पा मारू शकते. तू मला स्वतःला समजून घ्यायला मदत केलीयस, स्वतःच्या भावना ओळखायला मदत केलीयस, त्या भावना ऍक्सेप्ट करायला शिकवलंयस. ज्या भावनांपासून मी आयुष्यभर पळत होते त्या स्वीकारायला शिकवलंयस तू मला. हा, आणि मी जरा स्वार्थीपणा करून त्या भावना स्वीकारल्या सुद्धा आहेत आणि व्यक्त सुद्धा केल्यात. काय व्यक्त म्हणजे मी केदारला माझ्या मनातलं सगळं सांगितलंय. अरे क्या बात है, बोले बोले काँग्रॅच्युलेशन्स. अरे मुमी टाकत त्याच्यात. सॉरी 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 सॉरी. बस बस बस. अरे काय सांगतेस, आधी कधी सांगितलंस? हो हो हो, तू 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 ऐक माझं आधी. काय? त्याने हे सगळं मान्य नाही केलंय, म्हणजे तो काही रिॲक्टच नाही झालाय अजून पण नाही? नाही. तू बस इथे. अगं त्याचं दुसऱ्या कोणावर तरी प्रेम आहे ना. त्याने तिच्यासाठी पत्र सुद्धा लिहिलंय आणि ते पत्र तो सांभाळून ठेवत असतो. मला असं वाटतंय रेवा की आमचं नातं त्याच्यासाठी फक्त मिशन नव्हतं. नाही नाही, 100% असं काही नाही, मला माहिती. कशावरून सांग ना. अगं म्हणजे परिस्थिती. तारिणी, त्याला सुचलं नसेल आता असं काही बोलायचं. तू अजून एकदा बोलून बघ ना. आणि त्याला राग आला तर? नाही येणार, 100% गॅरंटी आहे माझी. कशावरून? तुला तुझं उत्तर मिळणार. हे फक्त मिशन पुरतं नाही, आता हे नातं म्हणून गळ्यात असायला हवं तारिणी.